आदित्य, आता तू जरा वेळ जाऊन हॉलमध्ये बस बघू. अरे हॉस्पिटलमधून आल्यापासून तू हल्लाच नाहीयेस इथून. मी मगापासून त्याला तेच सांगते, पण कधी कधी इतकं हट्टीपणा करतो ना हा. अरे विजयाने तर मेघना घालेल ना ड्रॉप्स मला. नाही नाही नाही, बिलकुल नाही. अरे यातले काही काही एक तासाने, काही 2 तासाने, काही दिवसातून 2दा. नाही नाही, मी घालतो ड्रॉप्स. अरे पण तू केलंयस ना आता चार्टवर मार्किंग. देऊ आम्ही लक्ष. आणि हे बघ, जागरणाचा आलेला आहेस तू. एक तर धावत धावत नागपूरला हिला आणायला गेलास, तिथून आलास न झोपता ऑफिसला निघून गेलास, त्याच्यानंतर पहाटे उठून तू डहाणूलाच निघून गेलास, आणि डहाणूवरनं येऊन तू डायरेक्ट ऑपरेशन साठी आलास हॉस्पिटलमध्ये. काय चाललंय तुझं? विश्रांती नको जरा सुद्धा? माणसाला विश्रांतीची गरज असते की नाही? मग चल बघू. तेच सांगते माई मी, पण हा अजिबात ऐकत नाही. अरे मला कळत नाही, मी इथे बसलो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? घरात बाकीची पण कामं आहेत ना, ती करा ना तुम्ही. तुम्ही म्हणजे तू. मी इथेच बसणार आहे माझ्या. हे बघ, पेशंट मी आहे ना, मग मला बरं वाटेल असं तुला वागायला हवं की नाही? काय मग चल जा बघू, तू आराम कर. चल 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 चल. आणि अरे विजय आणि मेघना आहेत, हे सुद्धा आहेत की माझ्याजवळ. शहाणा बायकेने माझा. चल चल, जा जा, आराम कर. आणि अरे मला काही लागलं तर मी हाक मारेन तुला. हा जा. बरं ठीक आहे. गुड बॉय. हा चार्ट समजेल ना तुला? हो. मग यातलं काही विसरू नको, सगळं वेळेवर दे. येस. हे पकड. मी आहे ग माई. ओ कठीण आहे. वाटतं ना माई, आम्ही ड्रॉप्स घालायला नक्की चुकणार. तुमच्या बाबतीत त्याचा कोणावरही विश्वास नाहीये. तू पाठच करून ठेव सगळं. माईंना बघायला आलोय ग. तसं मोतीबिंदूचं ऑपरेशन गंभीर राहिलेलं नाही आता, पण जर नीट काळजी घेतली नाही ना तर मग मात्र गंभीर होऊ शकतं. यांच्याकडे निष्काळजीपणाचा प्रश्नच येत नाही. एवढी लोक आहेत म्हणजे बघा, कुणाला काही झालं तर कोण ना कोणतरी उभं राहणारच ना. आपल्याकडे आपल्या दोघांपैकी कुणाला काही झालं की. बाबा असं काय बोलता हो तुम्ही? मी आणि आदित्य नाही करणार राहायला असं काही झालं तर. तसं नाही मला म्हणायचंय, पण म्हणजे मुळात कुणाला कशाला काय व्हायला हवं. आणि मोतीबिंदू तर नकोच नको. काय गाई हसतेस का अशी? अगं त्यांना ऑपरेशनची भीती वाटत नाही, काळ्या गॉगलची भीती वाटते. काय बाबा? त्याला काय झालं म्हणजे वाटू शकते ना भीती. वाटते ना कुणाला कशा ना कशाची तरी भीती. तशी मला काळ्या गॉगलची वाटते. असू नका तुम्ही. अहो पण तेच ना बाबा, गॉगलची भीती. तुम्ही इथे काय मला चेष्टा करायला आणलात का माझी? ज्या कामाला आलाय ते करा ना, जा ना. हो जाते. असू नका. नाही मला सांगा काय घेणार तुम्ही? तुमच्या हातचं थंड कोकम सरबत. बरं, कोथिंबीर वडी केली आहे, चालेल ना? चालेल म्हणून काय विचारताय? धावेल. जय हो. मी काय असताय, ज्या कामाला आलाय ते करा ना, जा. मी इथे उडवतो कोथिंबीर वडी. जय हो. जातेच. बाबा आले. मेघना प्लीज माई साहेबांना कोकम सरबत देऊ नका. काय ठसका वगैरे लागला ना तर पुन्हा त्रास होईल त्यांना. हसू नका. खूप जपावं लागतं मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर. अजिबात ठसका वगैरे लागता कामा नये पेशंटला. आणि मी इथेच बसतो. हसू नका. जय हो. घेऊन या कोथिंबीर वडी. हसू नका. नाही. बाबाची माई लेकी दोघी चेष्टा करायला लागल्यात हो. सावकाश सावकाश. मला उशीर झालाय का ऑफिसला जायला? नाही, सकाळ नाही झाली आहे, रात्रच आहे अजून. आदित्य, काल तू डहाणूला गेला होतास, आज माईंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं. तू दिवसभर हट्टानं त्यांची शेजारी बसून होतास, डोळ्यात ड्रॉप्स घालत होतास. आठवलं का? हो आठवलं आठवलं. बापरे, मला काही टोटलच लागत नव्हती. असं वाटलं की सकाळ झाली आणि मला ऑफिसला जायचंय.
आत्ता आठवलं मला की तुम्ही सगळ्यांनी जवळजवळ ढकलून मला झोपायला पाठवलं. कधी एवढी गाढ झोप लागली मला कळलंच नाही. ही माई व्यवस्थित आहेत. अगदी वेळेवर ड्रॉप्स घातलेत त्यांच्या डोळ्यात. म्हणजे तुला जरी आम्हाला जमेल असं वाटत नसलं तरी. बरं ऐक, आम्हा सगळ्यांची जेवणं झालीत. तुला मुद्दामच उठवलं नाही. म्हटलं तुला गाढ झोप लागली तर झोप पूर्ण होऊ दे. सो स्वीट. पण आता खूप भूक लागली मला. सांग ना काय करून देऊ. जे जेवण असेल ते संपवलं. म्हटलं आदित्यला ताजं ताजं काहीतरी करून दे, त्याच्या आवडीचं. मग काय करून देतेस? काही तू सांग, पटकन होणार काहीतरी. म्हणजे तांदूळाची धिरड गुळवणी, थालीपीठ, टोमॅटो ऑमलेट किंवा झुणका भाकर. काही बघ, चॉईस दिलाय तुला. आदित्य प्लीज विचार नको ना करू, पटकन सांग, लगेच करते. झुणका भाकरच दे मग. बरं ठीक आहे, चल तू फ्रेश हो, मी फटाफट करते. ओके. परीक्षा झाली ना तुझी? मग आता कसला अभ्यास करतेस? अरे परीक्षा झाली, बस 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 बस. आता सत्व परीक्षा सुरू होणार विद्यार्थ्यांच्या समोर. काय आता म्हणजे अलर्ट 24/7. हो ना नाना, म्हणूनच मी अखंड तयारी करतेय. काय आपण कुठे कमी पडता कामा नये. व्हेरी करेक्ट. हातात घेतलेल्या कामात ना असं 100% झोकून द्यावं लागतं तर खरी मजा. कर कर कर, तू अभ्यास कर, आम्ही बघतो चहा नाश्त्याचा. अहो नाही नाना, सगळं रेडी आहे. मी पटकन तुम्हा दोघांना नाश्ता देते आणि चहा ठेवते. माई झोपल्यात आणि माझा नाश्ता झालाय. ऍक्च्युली विजयाताई सकाळी वॉकला जातानाच उपमा करून गेल्यात. अरे वा, अमित आणि विजयाने सातत्याने टिकवून ठेवलंय वॉकचं. आणि आपलं काय वॉक? माईंचं ऑपरेशन झालं ना, नाहीतर माई हाक मारते का तुला? हेच सांगणार होतीस ना? ओळखलं मी. जा. हात लावू नकोस त्याला. का? अरे चांगला झोपेतनं साखर झोपेतनं उठलायस काय? खडबडून जागा व्हायचं का तुला? नाही. मग कशाला ते हातात घेतोस? ठेव ते. बघतोय केवढा अरे अभ्यास असतो. नको रे, अभ्यास आहे तो. हे, काय रे? अमित देसाई हजर आहेत. ड्रॉप्स टाकायची वेळ झाली की नाही? आज ना मातृसेवेचा चान्स मला आहे. शेंडेफळ गेले ना ऑफिसला. ए हसवू नको रे, दुखतं मला. चालेल ना, मी टाकू ना ड्रॉप्स? मार धू आता. टाक. जरा काढशील गॉगल? ओ ए सावकाश रे बाबा. हो ग हो, जरा थोडा डोळा. आय 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 आई गाय. हो. आता बरं वाटतं. बरं वाटतं ना? हो. दिसतेस पण तू माझी सॉलिड. हसवू नको. हो. बरं, आता मी 4-5 तास इथेच बसणार आहे. अरे वा, जबाबदारी माझ्यावर. मग ती जबाबदारी जाईल मेघनाकडे. ड्युटी. चांगलं आहे बाबा तुम्ही केलेलं हे. सकाळी विजयाची टर्न होती, आता तुझी. पण एक बरं झाला, तुला घरात बसूनच आता काम करता येतं. नाही, महिनाभर तरी असंच आहे. पण नंतर एकदा कामाचा धडाका सुरू झाला की मग जायच्या आणि यायच्या वेळा काही खरं नाही. पण माई मस्त वाटतं घरातलं काम करायला. छान छान. जग किती बदललं नाही रे, अगदी आमच्या डोळ्यात देखत. आमच्या लहानपणी कसं आमचं आयुष्य अगदी छान होतं, शांत निवांत. असं तुमच्यासारखं आम्ही वाघ मागे लागल्यासारखं पळत नव्हतो रे. आमच्या जगण्याला कशी एक शिस्त होती, नियम होते.
जेवायच्या वेळा ठरलेल्या, झोपायच्या वेळा ठरलेल्या, खेळायच्या वेळाही ठरलेल्या, अगदी सणासुदीच्या सुद्धा. छान गप्पा टप्पा मारत बसायचो आम्ही, एकत्र जेवायला बसायचो. पण आता काय बाबा, तुमचा दिवस कधी सुरू होतो आणि रात्र कधी संपते हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळतं की नाही कोणास ठाऊक. सतत आपले ते लॅपटॉप मोबाईल ह्याच्यातच तुम्ही रमता. खरंय माहिती तुझं म्हणणं. या टेक्नॉलॉजीमुळे ना खरंच जग बदललंय. पण माई मला असं वाटतं की काळाच्या बरोबर आपण चालत राहायला हवं की नको. हा माई मी तर काय म्हणतो, तुझ्या डोळ्याचं झालं ना की तू इंटरनेट शिकून घे. अगं बाई, पण अरे मला जमेल का? अगं मी शिकवीन ना तुला. उत्तम, शिकेन की. मग अगदी नक्की शिकेन. नाहीतरी मला घरात बसून अगं बाई, सॉरी हा. नाही, तू 4 तास इथे काम करायला आलायस ना. मला सध्या काही काम नाही ना रे, त्यामुळे टकरी आपली चालू असते माझी. उद्योग काय दुसरा मला. चला सायलेंट वर जा. आता हे कसं करू? नाही तुला नाही का मोबाईलला सांगते मी. हा, ही ना तुमची मोबाईलची भाषा पण मला एकदा शिकायची बरं का. नानांनी कसं सगळं शिकून घेतलं रे. मी पण ना आता पल्लवकडनं शिकून घेणार आहे. म्हणजे कसं आपल्याला सगळं येईल. म्हणजे ह्या मुलांचं म्हणून आता मी बावळट दिसतो रे. बरं तू बाबा एक काम केलंस का? मोबाईलवरनं आठवलं मला, तो तिथे मार्क केलंस का ते कर बघू आधी. थांब करतो. तो आधी ते 5-5 मिनिटांनी फोन करतो. मी खरं त्याला म्हटलं होतं, हिला मेघन आला की तू मोबाईलवरती अलार्मच लावून ठेव आणि ड्रॉप्स घातले की त्याला काय ते तुम्ही करता ना. सायलेंट झाला. झोपलीस का ग? बापरे, घोरायला पण लागली. असं काय होतंय? 2 वेळा चेक केलं, मागच्या वर्षीच्याच फिगर्स काय आहेत प्रोजेक्शन मध्ये. हा हॅलो शेखर, अरे जरा 2 मिनिटं इकडे येशील का? नाही फोनवर नको, तू इकडेच आहे माझ्या केबिन मध्ये. ओके ओके चल. शेखर कडून एवढी मोठी मिस्टेक कशी काय झाली? आश्चर्य आहे. अरे ये ना. येस बॉस. बॉस काय यार, बॉस सारखा वागलोय का कधी? नाही पण टेक्निकली तूच बॉस आहेस ना. आय मीन रिजनल हेड आहेस तू. बोल ना, काय झालं? अरे काय नाही, मी ते प्रॉमिस डेव्हलपर्सचे प्रोजेक्शन चेक करत होतो. तर मीच केली ती. काही गडबड आहे का? हो, म्हणून म्हटलं की बघूया काय प्रॉब्लेम. शेखर अरे सगळे मागच्या वर्षीच्याच फिगर्स आहेत. माझा जर विश्वासच बसेना. व्हॉट? गॉड. इट्स ओके, होतं असं कधी कधी. नाही यार आदित्य, मेजर मिस्टेक्स आहेत या. संपूर्ण रिवर्क करावा लागणार आहे आता आपल्याला. सगळा बेस चाललाय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यार आदित्य. रिलॅक्स यार शेखर, इट्स ओके. हे बघ, ही गोष्ट तुझ्यात आणि माझ्यातच राहील. डोंट वरी. पण शेखर, ही गोष्ट सरळच आहे की तू अपसेट आहेस. नाहीतर एवढी मोठी मिस्टेक तुझ्या हातून झालीच नसते. काय झालं तुला शेखर? बरं अमित, तू आता जा बरं का. नाही, मेघन आलीये. माई, अहो दादा मला सांगून गेलेत. अगं बाई, हो का? आता माझी टर्न आहे. द्या, ड्रॉप्स घालते. हो, तुझी टर्न आहे नाही का? सावकाश. हळू हा. हो. आय बस बस. आई ग, दुखतंय. वा बस बस. झालं. मार्क कर ना ते आधी. हो. हा, वा 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 वा. छान वाटतंय हो.
पुण्य कमवतायत हो माझी लेकरं, माझी मनापासून सेवा करून. माई, सेवा वगैरे काय हो म्हणता? अगं मग काय, नाहीतर हल्लीच्या काळात आई वडिलांचं इतकं करणारी, गोड गोड बोलणारी मुलं मिळतात कुठे? तुम्ही मुलांशी जसे वागलेले असताना तशीच मुलं तुमच्याशी वागतात. तेही खरंच आहे म्हणा. मी आणि नाना मात्र अगदी भाग्यवान होतो. अमित, अर्जू, आदित्य सारखी मुलं देवाने आमच्या पदरी घातली. तुझ्यासारखी आणि विजयासारखी सून आम्हाला लाभली, आणि सतीश सारखा जावई. आणि माझी चिमुकली चिमुकली साक्षी, मयुरी, पल्लव यांनी तर माझं घरच भरून गेलेलं आहे. वा वा वा, छान वाटतं अगदी. हे सुद्धा काय आमच्या आई वडिलांची पुण्य आहे. अगो बाई, तुला बरीच कामं पडली असतील नाही? मी आपली सायलेंट मोडवर जाते. सायलेंट मोडवर? बरोबर, असू दे. हे मला एक अमितनी चांगलं शिकवलं हो. मोबाईल कसं सायलेंट मोडवर जातो तसं आपण सायलेंट मोडवर जायचं. हळूहळू येईल म्हणजे मला मोबाईल शिकता. नाना मला बरीच अगदी काय काय सांगत असतात ना. मी मित्र आहे तुझा शेखर, तू संकोच न करता बोल बघू. मित्र आहेस म्हणूनच सांगणं थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं रे आदित्य. कधी कधी आपल्याच माणसांबद्दलचे प्रॉब्लेम आपल्याच माणसांना सांगणं किती त्रासदायक वाटतं रे. येस आय नो, पण आज बोल. हे बाई, हे सगळं तू सांगावंस म्हणूनच घडलंय असं समज, आणि बोल. प्रॉब्लेम सुनीताच्या करिअरवरून झाला. म्हणजे तुला तर माहितच आहे ना, लग्नानंतर सुनीताने नोकरी सोडली होती. तिला हाऊसवाईफ म्हणून जगणं फार आवडायचं. आई वडिलांचं फार छान मॅनेज केलं होतं. पायाच्या त्रासामुळे आईला कामं झेपायची नाहीत, म्हणून तिने आईला पूर्णपणे विश्रांती दिली होती. हो, माहिती मला. आणि काही दिवसांपूर्वी तिने पुन्हा जॉब घेतला हेही माहिती आहे. MSc केलंय ना तिने? हो, जॉब जॉईन केल्यानंतरही घराचं फार छान मॅनेज करत होती ती. पण नंतर जबाबदाऱ्या वाढल्या, टार्गेट्स वगैरे सुरू झाले. आता स्वयंपाकासाठी बाई आहेत घरात, पण त्यांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांना आमच्या पद्धतीचं जेवण जमत नाहीये. आणि सुनीतालाही प्रमोशनवर आता ट्रान्सफर आली आहे, तीही बँगलोरला. काय? हो यार, आम्ही दोघेही सध्या त्याच कात्रीत सापडलोय. त्यामुळे सध्या लक्ष लागत नाहीये रे. बट डोंट वरी, होईल सगळं नीट. मी सगळं रिवर्क करून तुला पाठवतो. बट आदित्य प्लीज, तोपर्यंत थोडं सांभाळून घे. येस, डोंट वरी, आय एम विथ यू. मी ते रिवर्कचं बघतो. अँड सॉरी वन्स अगेन यार. इट्स ओके रे, टेक केअर. थँक्यू. तो अंतराळवीर, शिरस्त्राण घेऊन कुठे चाललात? लक्ष कुठे? ते चुकून नाना, मेघना कुठे? अरे ती लायब्ररीत गेली. आपल्या लायब्ररीत ना त्यांनी नवीन रेफरन्स सेक्शन सुरू केलं आहे. सगळ्या विषयावरची उत्तम उत्तम पुस्तकं आहेत. आपली लाईफ मेंबरशिप आहे. काय उपयोग? तुमचं वाचन बंद झालं. मी वाचून वाचून किती वाचणार? मी आपलं त्या पळशीकर काकांना पुस्तक आणून द्यायचो. आता मेघनाला उपयोग होईल. तुझा का खडू झालाय? खयालो मी डुबा. खडू नाही हो नाना, मी जरा विचार करत होतो. कसला? हो नाना, ते शेखरच्या बायकोला ट्रान्सफर आली बँगलोरला. शेखर? हा, तुझा ऑफिस मधला. हो. सुनीता ना त्याची बायको? MSc बायोकेमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट. करेक्ट. तर 2 वर्षापूर्वी तिने जॉब घेतलाय एका मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनीत, आणि आता तिला ट्रान्सफर आली आहे प्रमोशनवर बँगलोरला. त्यामुळे तो थोडा डिस्टर्ब झाला. पण मला आठवतं त्याप्रमाणे लग्नानंतर जॉब सोडणार होती ती. त्या लग्नाला होतो मी तेव्हा तीच चर्चा चाललेली होती. नाव सोडला होता तिने, कारण काय ना, तिला संसाराची पण फार आवड आहे. त्यामुळे वर्षभर फक्त संसार केला तिने, आणि नंतर मग ही नोकरी घेतली. पण नंतरही ती नोकरी आणि घर दोन्ही व्यवस्थित सांभाळत होती.
पण त्यामुळेच तर पंचायत आली ना आता. म्हणजे तिकडचं आणि इकडचं दोन्ही सेट करणं, दूर राहणं, शिवाय शेखरचे आई वडील, सगळंच विस्कळीत होतं हो नाना. म्हणून आता ते प्रमोशन घ्यावं की नाही या कात्रीत सापडलेत. अरे पण आता ही सगळी वस्तुस्थिती ऍक्सेप्ट करून त्यांनी मार्ग काढायला हवा काय ते. आता या शेखरची ट्रान्सफर झाली असती तर तिने केलं असतं ना ऍक्सेप्ट, केलंच असतं ना मॅनेज सगळं. हो पण नाना, सगळ्यांचे बाबा नाना नसतात. हो, स्वयंपाक येत नाही त्याला, त्याच्या वडिलांनी शिकवलंच नाही त्याला, कदाचित त्यांनाच येत नसेल. तुला सांगतो आदित्य, खरं तर ना स्त्री सक्षमीकरणाची नाही, पुरुष सक्षमीकरणाची गरज आहे आज. हा तुझा शेखर जर आज गृहकृत्य दक्ष असता तर काय प्रॉब्लेम आला असता का? तेव्हा गृह व्यवस्थापनाचे धडे पुरुषांनी गिरवायला हवेत. खरं तर जगातले अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. विशेषतः तुमच्या पिढीने तर गिरवायलाच हवेत. करेक्ट. तू एक काम कर, ते शेखरला सांग आमचे नाना सध्या मोकळे असतात, त्याला एक 8 दिवसाचा क्रॅश कोर्स देऊन टाकू आपण. हो काय हो नाना. आणि दोघंही चांगली नोकरी करतात आणि भरभक्कम पगार घेतात ना. हो 8,000 रुपये सांग 7 दिवसाचे. बरं ठीक आहे, सांगतो. रे फी माझ्याकडे आणून दे. आणि माझं कमिशन? देईन कमी देईन पण देईन तुला. डन. बरं काय तुला काय चहा बिया करून देऊ? नाही नको, मी फ्रेश होतो. अरे नाही